नांदेड वाघाडा शहर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 19 वसनी कोटा अनुसूचित जमाती ब चे अधिकृत उमेदवार मोरे दीपाली संतोष यांनी गेल्या 15 ते 20 वर्षापासून सतत विकास कामाला प्राधान्य व अधिक गती देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांचे हातबळ कटत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन प्रभाग क्रमांक 19 ब चे अधिकृत उमेदवार संतोष मोरे यांनी नागरिकांना आवाहन केले। अनुसूचित जमाती ब चे मोरे दीपाली संतोष भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना कमळ या निशाणीने समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा, करतील। वार्ड क्रमांक 19 मधील सर्व चारही उमेदवार निवडून येतील, अशी माहिती माध्यमांना बोलवताना दिली। प्रभाग क्रमांक 19 या प्रभागातून माझी मिसेस दीपाली संतोष मोरे प्रभाग क्रमांक 19 ब मधून निवडणूक लढवित आहे भारतीय जनता पार्टीतर्फे। याच्या अगोदर आम्ही काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि जेव्हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी मागच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर बीजेपीमध्ये प्रवेश केला आणि त्यासोबत आम्ही सुद्धा प्रवेश केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे की आमचा वसरणीचा जो परिसर आहे, आजूबाजूचा जो परिसर आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही विकास केलेला आहे। ज्या की रस्त्याचे प्रश्न असतील, जवळपास आम्ही पूर्णच रस्ते केलेले आहेत, ड्रेनेज लाईन आहे किंवा बीओसीपीच्या माध्यमातून गुरुत्वागतीच्या माध्यमातून आम्ही विकास केलेला आहे। आणि या भागातील जे प्रमुख जे समाज आहेत त्यांच्याही आम्ही स्मशानभूमी केल्या आहेत, जसे की हिंदू स्मशानभूमी, वाल्मिकी स्मशानभूमी झालेली आहे, बौद्ध स्मशानभूमी झालेली आहे, मुस्लिमांचं कर्बस्थान सुद्धा आम्ही पूर्ण कंपाऊंड बांधून दिलेलं आहे। त्यानंतर बौद्ध विहाराचा विकास आम्ही केलेला आहे आणि ज्या ठिकाणी जे काही ओपन प्लेस होते त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म करून असं म्हणजे ज्या ठिकाणी लोकांचा छोटे मोठा कार्यक्रम होईल अशा ठिकाणी आम्ही मंदिराच्या परिसराचा विकास करण्याचा भरपूर केलेला आहे। त्यानंतर मादी कोळी समाजाची या ठिकाणी एक धर्मशाळा आहे ती पूर्ण आम्ही विकसित केलेली आहे। आता ह्यावेळेस 2025 जी सार्वत्रिक निवडणूक आहे, या निवडणुकीच्या समोर आम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून लोकांच्या समोर आम्ही जात आहोत। लोकांचा सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। त्यांना माहित आहे की आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा बीजेपीची सत्ता आहे, केंद्र सरकारामध्ये सुद्धा बीजेपी सरकार आहे आणि त्यामुळे निधीची काही कमी पडणार नाही। लोक सुजाण आहेत, नागरिक आहेत आणि आमच्या या ठिकाणी सर्व लोक आमच्या बाजूने नक्की राहतील असा आम्हाला या ठिकाणी साम विश्वास आहे। या ठिकाणी कोणत्या पक्षाचं तुम्हाला आव्हान वगैरे वाटतं का? कारण या नवीन चेहरा लोकला पसंती देत आहेत। आपण त्याच्या अगोदर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे, पण काय वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळेल? नाही, आताही लोकांच्या समोर आम्हाला विकासाचेच मुद्दे घेऊन जायचे आहेत। हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लोकांचे जे काही अडीअडचणी असतात, सुख असते, दुःख असते, कोणाला काही मदतीची अपेक्षा असते किंवा त्याचे काही काम असतात, ते आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करीत असतो। त्यामुळे आम्हाला नक्की लोक आम्हाला मतदान करतील, याच्यामध्ये काही वाद नाही। आणि विचारलं तुम्ही दुसरा प्रश्न की विरोधकाकडे आम्ही जास्त म्हणजे हे घेत नाही, म्हणजे की पुढं कोण आहेत, आम्ही आमचे ज्या काही चांगल्या बाजू आहेत त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो। इलेक्शन असते, लोकांचा मतदानाचा मतदार जो राजा आहे तो राजा सर्वोत्तम असतो आणि त्यांना माहीत असते की कोणाला मतदान द्यायचं आहे, हे ते जाणून असतात आणि त्यामुळं आम्ही आमच्या परीने आमच्या बाजू भक्कम करण्यासाठी आम्ही लोकांना म्हणजे विनंती करत आहोत, हात जोडत आहोत की आम्हाला ह्या आता 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य करा। आणि आम्ही आता आजच आमच्या सकाळी प्रचाराचा नारळ फुटलेला आहे कवठ्यातून आणि त्यामुळे हजारो लोकांनी म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला रिस्पॉन्स मिळत आहे। लढाई आता आमची या प्रभागामध्ये सांगायचं म्हणजे तर शिंदे गट सेना त्यांच्यासोबत आहे। नाही, आता ते आता वरच्या लेवलवर युती आहे, विधानसभेमध्ये आहे, लोकसभेमध्ये आहे, परंतु स्थानिक स्वराज्यामध्ये आपण आता मागच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी स्वातंत्र्यपणे निवडणूक लढवत आहेत, कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि प्रत्येक पक्ष प्रत्येकांना उमेदवारी देऊ शकत नाही। त्यामुळे आपापल्या परीने ज्या ज्या ठिकाणी युती झाली शक्य आहे त्या ठिकाणी झाली आणि नांदेडमध्ये झाली नाही, त्यामुळे स्वातंत्र्य आम्ही लढत आहोत। आपल्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करायचं?
आमच्या प्रभागातील नागरिकांना एवढंच मी आवाहन करेल की आतापर्यंत आमच्या सोबत तुम्ही खंबीरपणे आम्हाला साथ दिली, अशी साथ आता भविष्य काळामध्ये ह्या निवडणुकीमध्ये द्या, अशी मी त्यांना विनंती करतो. पूर्ण प्रभाग आमच्या अ ब क ड या उमेदवाराच्या माध्यमातून.